आणि आता सविस्तर बातम्यांची सुरुवात एका मोठ्या बातमीनं. शाळा परिसरात एनर्जी ड्रिंक विक्रीला आता बंदी असणार आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेमध्ये ही माहिती दिली आहे. शाळेच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक विकता येणार नाहीत अशी आता सरकारनं घोषणा केलेली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. शाळेच्या परिसरामध्ये आता एनर्जी ड्रिंक मिळणार नाहीयेत. मुलांवर कुठलाही वाईट परिणाम होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात येते आणि सरकारनं आता असे आदेशच काढलेत. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेमध्ये ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे शाळेच्या परिसरामध्ये 500 मीटर इतक्या अंतरामध्ये अशा प्रकारची एनर्जी ड्रिंक आता विकता येणार नाहीत. त्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत ही माहिती दिली. आता यावर काय नेमका प्रतिक्रिया येतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर शालेय क्षेत्रातून ही अत्यंत महत्त्वाची बातमी. सध्या सभागृहाचं कामकाज सुरू आहे आणि यामध्ये ही मोठी बातमी येते. एनर्जी ड्रिंक आता शाळांच्या परिसरामध्ये मिळणार नाहीयेत आणि तशी बंदी आता आणण्यात आलेली आहे. स्टिंग पेय विक्रीला बंदी घालणार असल्याचं सरकारकडून हे आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये अशा प्रकारे एनर्जी ड्रिंक मिळणार नाहीयेत, विक्री होऊ नये असे निर्देश दिले जाणार आहेत. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी हे आश्वासन दिलेलं आहे. तर आमदार विक्रम पाचपुते यांनी या संदर्भातला प्रश्न उपस्थित केलेला होता. मला जे उत्तर सरकारने दिलं त्यात असं सांगितलं की स्टिंगमुळे कोणतेही मृत्यू झालेले दिसत नाही, कारण डायरेक्ट मृत्यू होणारच नाही. याच्यामुळे हार्टबीट वाढतं, लहान मुलांमध्ये हृदयाचे आजार वाढतात. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर साखर असल्यामुळे सगळ्यांना डायबिटीज होतो. मी अलीकडच्या काळामध्ये लहान मुलांना डायबिटीज होण्याचं कारण एक एरिएटेड ड्रिंक्स आहे. त्यातली त्यात हे एनर्जी एरिएटेड ड्रिंक्स आहेत आणि याच्यामध्ये कॅफेन आणि टोरेन असल्यामुळे मुलंही याच्या अधीन जातात आणि त्याला या सगळ्याची सवय लागते. आणि एकदा अशा एनर्जी ड्रिंकची सवय लागली तर हळूहळू ते अंमली पदार्थांकडे वळतात